हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव लीलाविरा सोनार। मी नगरदळा केंद्रावरून बोलते आहे। माझे अनुभव सांगते, मी बापूंबद्दलचे अनुभव सांगते। माझे 2 नंबरची सून आहे, ती प्रेग्नंट होती। ती काही कारण म्हणजे डिलिव्हरीला माहेरी गेली असताना तिथं ती डिलिव्हरी झाली। रात्री डिलिव्हरी झाली। दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो। सकाळपासून तो बाळ माझ्या मांडीवरच होता। आज सकाळपासून तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या मुलाने सू केलेली नव्हती। मग शेवटी माझ्या लक्षात आलं की आज मुलाने सू केलेली नाही बा, काय करायचं। डॉक्टर पण रात्रीच्या वेळेस डॉक्टर नव्हते, आता कोणाला सांगायला जायचं। रात्रीचे 10 वाजले। मग शेवटी बापूंना विनंती केली मी, बापू माझ्या बाळाने सू केलेली नाही आहे आणि ताप पण इतका भरलेला होता, 3-4 पर्यंत ताप होता, 103-4 पर्यंत ताप होता। काय करायचं काही समजतच नव्हतं। शेवटी बापूंना विनंती केली, बापू माझ्या बाळाला सू तरी होऊ द्या म्हटलं। तुम्ही म्हटलं 9 वाजेपर्यंत सू होऊ द्या म्हटलं, रात्रीच्या 9 वाजेपर्यंत। तर बापूंच्या कृपेने काय चमत्कार झाला। 7 वाजेला मी उदी लावली, 9 वाजेपर्यंत बोली केली, त्याप्रमाणे बापू बोलीला टिकले आणि बापूंनी बाळाला सू झाली, बापूंच्या कृपेने झाले। मग राहिला ताप, आता काय करायचं। ताप तर म्हणजे मुलगा इतका माशासारखा तरफडत होता, तो एका दिवसाचा बाळ अशा माशासारखं तरफडत होतं। माझ्या लक्षातही नाही, माझा जीव कसा होत होता त्याला पाहून। शेवटी परत मी बापूंना विनंती केली, बापूंची उदी लावली। बापू एवढी कृपा केली, अजून एक कृपा तुम्ही माझ्यावर करा म्हटलं। माझ्या बाळाचा सू झाली, मला आनंद झाला। फक्त आता एवढा ताप सकाळी 4 वाजेपर्यंत तरी उतरू द्या म्हटलं। 4 वाजेपर्यंत काय कृपा झाली बापूंची माझ्यावर, तर बापूंनी लगेच 4 वाजेपर्यंत ताप पण उतरवून दिला। म्हणजे इतके बापूंचे माझ्यावर इतकी कृपा आहे मला। म्हणजे बापू जिथं पाऊल टाकला तिथं तारून राहिले, जिथं पाऊल टाकतोय तिथं तारून राहिलेले बापू मला। इतकं माझा अनुभव आहे बापूंविषयी। हरिओम श्रीराम अंबज्ञ।